लाडकी बहीण योजना। महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, आताची सर्वात मोठी बातमी, आताची सर्वात मोठी खुशखबर। आताची नवीन माहिती समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या हप्त्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। तर बघा, सकाळी सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपये आलेले आहे। हा व्हिडिओ तुम्ही पाहत असणार त्याच वेळी तुम्हाला 1500 रुपये येणार आहेत। अतिशय महत्त्वाची आणि अतिशय दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि मार्च पासून तुम्हाला 2100 रुपये पण सुरू होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आजच्या दिवशीच्या जेवढ्या पण काही अपडेट आहेत त्या सगळं तुम्हाला मी सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे। अजिबात कोणी टेन्शन घ्यायचं नाहीये, सगळी माहिती मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून सांगणार आहे। तर बघा, सकाळीच 1500 रुपये यायला सुरुवात झालेली आहे आणि मार्च महिन्यापासून लगेचच 2100 रुपये सुरू होणार आहेत आणि सर्वांना SMS देखील येणार आहे। नेमके कोणते SMS येतील ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सर्वात अगोदर मी सर्व लाडक्या बहिणींना विनंती करते की सर्वांनी या व्हिडिओला पटापट एक लाईक करून टाका आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा जो काही व्हिडिओ आहे तो सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या मैत्रिणींना पाठवा, तुमच्या नातेवाईकांना पाठवा, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। आतापर्यंत जी काही आकडेवारी समोर आलेली आहे त्यानुसार 2,30,00,000 महिलांना 8वा हप्ता भेटणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे कधी येतील ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्चच्या हप्त्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आलेली आहे। आताची सर्वात मोठी बातमी, आताची सर्वात मोठी खुशखबर। फेब्रुवारीचा महिना उलटून गेला तरी फेब्रुवारीचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळाला नव्हता, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींकडून फेब्रुवारीच्या हप्त्याची विचारणा केली जात होती। आता राज्य सरकारकडून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी दिला जाणार असल्याचं समोर आलेलं आहे। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला सांगितलेली आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची, अतिशय मोठी खुशखबर या ठिकाणी समोर आलेली आहे। तुम्हाला या महिन्यात 2 हप्ते भेटणार आहेत। आताची सर्वात मोठी बातमी आणि आताची सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी समोर आलेली आहे आणि मार्च महिन्याचा हप्ता बजेट झाल्यानंतर म्हणजे आपलं वार्षिक अर्थसंकल्प संपल्यानंतर 10 मार्च नंतर भेटणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे हप्ते मिळून मार्च महिन्यामध्ये 3000 रुपये भेटणार आहेत आणि लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या निमित्ताने सरकारकडून खूप मोठं गिफ्ट देखील दिलं जाणार आहे। तर बऱ्याचशा महिलांच्या मनात प्रश्न आला आहे की महिला दिनाच्या दिवशी 1500 रुपये मिळणार की 3000 रुपये मिळणार। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही ही बातमी ऐकल्यानंतर कन्फ्यूज झाला असाल की तुम्हाला 3000 रुपये मिळतील की 1500 रुपये मिळतील, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका। बघा, सर्वात महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा लाभ जानेवारी महिन्याच्या 24 तारखेला देण्यात आला होता। फेब्रुवारी महिन्याचा लाभ महिलांना न मिळाल्याने विरोधकांकडून सरकारवर खूप प्रमाणात टीका केली जात होती। पण आता 8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त सरकारकडून महिलांना फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। तसेच मार्च महिन्याचे पैसे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मिळणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना 5 मार्च पासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे, कारण 2,30,00,000 महिलांना पैसे वाटप एकाच दिवशी होणार नाही, त्यासाठी 2-3 दिवसांचा वेळ लागतो। आणि लाडक्या ताईंनो, बघा, ही माहिती खूप ऑफिशियली आलेली आहे। ही माहिती कोणतेही अंदाज लावून दिलेली नाहीये। म्हणजेच महिला दिनाच्या निमित्त महिलांना फक्त फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपयेच मिळणार आहे। 3000 रुपये किंवा 3600 रुपये त्या ठिकाणी कोणालाही मिळणार नाही। पुढे बघा, महिलांचा प्रतिसाद लाडक्या बहिणी योजनेला मिळतोय, त्यामुळे विरोधकांमध्ये नैराश्य सुरू आहे। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जागतिक महिला दिनाच्या दिवशी पूर्वसंध्येला मिळणार आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे। तर लाडक्या बहिणींनो, यातूनच हे स्पष्ट होते की दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र मिळणार नाहीये। सरकारकडे फक्त 3,490 कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत आणि ते मार्च महिन्याच्या 8व्या हप्त्याचा निधी आहे। तसेच विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली होती, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला महिलांकडून बरीचशी मतं मिळाली होती। मात्र निवडणुका झाल्यानंतर सरकारने नवीन नियम लागू केले। ई-KYC आणि महिला जिवंत असल्याचा पुरावा देखील सरकारने मागितला आहे। तसेच नियमामध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणींची तपासणी देखील सुरू करण्यात आली होती।
तर लाडक्या बहिणींनो बघा, या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे, त्यामुळे सर्वांनी पटापट या व्हिडिओला एक लाईक करून टाका बरं। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत, तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांना शेअर करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर झाला पाहिजे, जेणेकरून सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता वेळेवर मिळून जाईल। आणि चॅनेलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।